घ्या उंच भरारी, करा पक्क्या ध्येयाची तयारी. घ्या उंच भरारी, करा पक्क्या ध्येयाची तयारी. आयोगाच्या बाजूने आलेल्या प्रसिद्धी पत्रकात आनंदाची बातमी. अभी मजा आएगा ना भिड़ो. बघा, सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळल्याबाबत. तर तुम्हाला माहिती आहे की आपण जे परीक्षार्थी आहोत, आजतागत आपल्याला म्हणजेच 2025 पासून सुरू झालेली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी MPSCनी सुरू केलेली ही स्पर्धा परीक्षेची 25ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार झालेली पहिली मेन्स आणि लगेचच आता आपल्याला बघायला मिळतं की 2027 पासून वैकल्पिक विषय वगळण्याबाबत आयोगाच्या बाजूने आलेली ही नोटिफिकेशन आहे. आता तुम्हाला माहीत आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजेच राज्यसेवेच्या मुख्यसेवेचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये एकूणच आपल्याला पेपरचा पॅटर्न लक्षात घेतलेला असतो आपण आणि त्यानुसार आपण अभ्यासाला सुरुवात केलेली असते. तुम्हाला माहिती नसेल तर मी पूर्वीचा पॅटर्न अगोदर सांगू इच्छिते, नंतर सांगेल. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 2026ची जी मेन्स होईल म्हणजे जे मुलं 2026 करिता अपियर आहे मेन्सकरिता, त्यांनी मेन्सची तयारी वैकल्पिक विषयासोबतच करावी लागेल. त्यांना वैकल्पिक विषय अगदी चांगल्याने प्रिपेअर करावे लागतील. 27ला जे प्रिलिम्सची तयारी करत आहे त्यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की वैकल्पिक विषय आपल्या अभ्यासातून वगळण्यात आलेला आहे. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? ही नोटिफिकेशन आपल्याला 25 जून 2026ला आयोगाच्या संकेतस्थळावर आलेली होती आणि आपण त्यावर विचार करायला पाहिजे की आता केवळ फक्त आपल्याला GSचे सब्जेक्ट चांगल्या प्रकारे अभ्यासावे लागतील आणि जर आयोगाने ही खुशखबर दिली असेल तर नक्कीच GSचा अभ्यासक्रम देखील तेवढ्याच प्रमाणात आपल्याला वाढलेला म्हणता येणार नाही. मात्र आपल्याला एकदम खात्रीशीरपणे चांगल्याने करावा लागेल. पण आपल्याकडं जो वैकल्पिक विषय होता त्याला आपण अर्धा वेळ द्यायचो अभ्यासाचा आणि आपली लिस्ट त्या वैकल्पिक विषयाच्या गुणावरूनच ठरत असायची. वैकल्पिक विषय एस्से आणि इथिक्स हे 3 सब्जेक्ट थोडेसे चॅलेंजिंग व्हायचे. मात्र यामधला जो अर्धा जास्त पार्ट होता वैकल्पिक विषयाचा तो आयोगाच्या बाजूने हटवण्यात आलेला आहे आणि आता मात्र आपल्याला GSचे केवळ 4च पेपर द्यावे लागतील. त्या अगोदर आपल्याला लँग्वेजचे 2 पेपर असणार आहेत जे की अहर्तकारी असणार आहे. तर आपण जाणून घेऊया की अगोदरचा पॅटर्न कसा होता आणि त्यानंतर आता आयोगाच्या बाजूने जो सुधारित बदल केलेला आहे तो देखील आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी आपण अगोदरचा पॅटर्न समजून घेऊया, कारण 2026ची मेन्स आपल्याला त्याच पॅटर्ननुसार द्यावी लागेल, म्हणजे त्यामध्ये वैकल्पिक विषय इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे. हे बघा, आयोगाच्या दिनांक 24 जून 2022 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये जाहीर केल्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित म्हणजेच गट अ गट ब अंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजनेनुसार सद्यस्थितीत उमेदवारांना वैकल्पिक विषयाचे 2 पेपर अनिवार्य आहे. म्हणजे सद्यस्थिती म्हणजे कुठली, तर 2026ला जे मेन्सकरिता अफेअर आहे त्यांनीच वैकल्पिक विषय अभ्यासावा लागेल, त्यांना तो कंपल्सरी असणार आहे. मात्र आता दुसरी अट त्यांनी काय सांगितली आहे, तर देशातील तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारी इत्यादी लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीमधून वैकल्पिक म्हणजेच ऐच्छिक विषय वगळले असून त्याऐवजी अधिक एकसमान व प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. बघा, इतर लोकसेवा आयोगांनी ज्याप्रमाणे आपल्या परीक्षा पद्धतीमधला विचारण्यात आलेला वैकल्पिक विषयावरील प्रश्नपत्रिका त्या वगळल्या आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हेच पाऊल उचलले आहे की आपल्याकडे असणारा वैकल्पिक विषय यांनी देखील वगळला आहे. ही निश्चितच परीक्षार्थीच्या बाजूने एक आनंददायी बाब आहे आणि त्याचा विचार करता आता आपल्याला GSचे सब्जेक्ट टोटली अगदी चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचेच आहे.
जेणेकरून कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर तो आपल्या हातून जाता कामा नये किंवा आपण त्यावर चांगल्या प्रकारे होल्ड करू शकू आणि आपण चांगलं प्रेझेंटेशन आपल्या ॲन्सर की थ्रू देता येईल. ठीक आहे. तर तिसरी बाब अशी आहे की त्याच धर्तीवर सर्व बाबींच्या साकल्याने विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब अंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्याप्रमाणे इतर लोकसेवा आयोगांनी निर्णय घेतला अगदी त्याच धर्तीवर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील हा निर्णय घेतलेला आहे. हे बघा, जे UPSCला नाही जमलं ते MPSCने करून दाखवलेलं आहे. तर बी प्रिपेअर्ड फॉर दिस. तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही याचा चांगल्याने अभ्यास करायला हवा. GS 1, 2, 3, 4. ठीक आहे. तर बघा, आयोगाचा उपरोक्त निर्णय सन 2027च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत लागू राहील. त्या अन्वये खालील तक्त्यात दर्शवल्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांचे 2 निबंध या विषयाचा 1 आणि सामान्य अध्ययनाचे 4 असे एकूण 7 पेपर अनिवार्य राहतील. ठीक आहे. असे किती पेपर असेल तर 7 पेपर असेल. का? तसे तर 9 व्हायचे, मात्र वैकल्पिक विषयाचे 2 पेपर ते वगळण्यात आले, त्यामुळे आता 7च असणार. ठीक आहे. तर आपण बघूया. भाषा पेपर 1 मराठी हा 300 गुणांचा होता आणि हा 25% गुणांसह अहर्ताकारी होता, म्हणजे क्वालिफाईंग नेचरचा होता. तर आपण तो सहजच पास करू शकत होतो. हा पेपर क्रमांक 1 आहे. ठीक आहे. त्यानंतर हा ॲज इट इज कंपल्सरी आहे, जसा आधी होता तसाच आता पण आहे. नंतरचा भाषा पेपर क्रमांक 2 इंग्रजी. पहिला मराठी लँग्वेजचा होता. का? कारण महाराष्ट्राची लँग्वेज आहे मराठी, मायभाषा मराठी असल्यामुळे मराठी हा पेपर आहे. त्यानंतरचा आहे इंग्रजी. इंग्रजी हे नॅशनल म्हणजेच इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळे इंग्रजी भाषेचं पण आपल्याला नॉलेज असावं. ॲज अ अधिकारी म्हणून आपल्याला तेवढं नॉलेज असावं, यासाठी आपल्याला भाषेचा पेपर अनिवार्य आहे आणि तो केवळ अहर्ताकारी आहे, म्हणजे क्वालिफाईंग नेचरचा आहे. त्यामुळे हा पेपरसुद्धा आपण 25% गुणासह आपण क्वालिफाय करू शकतो. ठीक आहे. नंतरचा 3rd पेपर आहे निबंध. हा इंग्रजी किंवा मराठी याच्यामध्ये देता येतो आणि तो आपल्याला सिलेक्ट करावा लागतो की आपण कुठल्या लँग्वेजमध्ये निबंधाचा पेपर लिहिणार आहोत. हे केवळ निबंधाच्या पेपरसाठी लागू आहे, बाकी GSच्या पेपरसाठी नसणार. ठीक आहे. आधी पण नव्हतं, आता पण नाही, म्हणजेच ॲज इट इज जसं होतं तसंच आहे. निबंधाचा पेपर आपण सिलेक्ट करू शकतो कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायचा तर. त्यानंतरचा आहे GS पेपर 1. ठीक आहे. GS पेपर 1 आहे 250 मार्क्स. हा पेपर त्यालाच आपण सामान्य अध्ययन पण म्हणतो. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आणि तो आहे 250 मार्क्ससाठी. त्याच्यानंतरचा आहे GS पेपर 2. तो पण 250 मार्क्सचा आहे. पेपर क्रमांक म्हणजे GSचा पेपर क्रमांक म्हणायला जायचं तर पेपर क्रमांक 6 हा GSचा पेपर क्रमांक 3 असणार. 250 मार्क्स. वैकल्पिक विषय आणि आता ही जुनी जी होती 2026 करिता जे अपियर आहे मेन्सकरिता, त्यांच्यासाठी वैकल्पिक विषय क्रमांक 1 आणि वैकल्पिक विषय क्रमांक 2 जे कुठले वैकल्पिक विषय असेल त्यावर लेखी परीक्षा असणार आहे. मात्र जे 2027ची प्रिपरेशन करत आहे, 2027ची प्री देणार, त्यांना मेन्सकरिता हे 2 सब्जेक्ट नसणार. ठीक आहे. हे बघा, आपण ह्या सगळ्या बाबी जाणून घेतलेल्या आहे. जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, कुठलाही मनात शंका असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. मी तुमच्या कमेंट्सचं नक्की उत्तर देणार आणि त्यावर मी पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवून आणेल. मात्र ह्या बाबतीत तुम्ही निश्चितच प्रिपेअर राहा. ठीक आहे. तुम्हाला माहिती असली पाहिजे, आयोगाच्या बाजूने झालेल्या प्रत्येक बदलांची माहिती तुम्हाला असायला हवी. ठीक आहे. वरील निर्णयानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेची सुधारित योजना आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येतील. ठीक आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आणखी यामध्ये काही बदल करायचा असेल आयोगाला तर ते त्यांच्या तुम्हाला साईट माहीतच असेल MPSCची, त्यावर ते सांगतीलच.
नंतर आहे महाराष्ट्र नागरी सेवेतील महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयाची तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहील. तसेच महाराष्ट्र स्थापत्य यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा मुख्य परीक्षा आणि निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा या सर्व परीक्षा प्रचलित योजनेनुसार घेण्यात येतील. यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. म्हणजे हे जी लिस्ट दिली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही आयोगाच्या बाजूने, हे मात्र स्पष्ट सांगितलेलं आहे. हे बघा, हा एक खूप आशेची किरण आहे तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि त्या प्रत्येक परीक्षार्थीसाठी. कारण यामध्ये तुम्ही बघू शकता की जे GSचे म्हणजे जे वैकल्पिक विषय आहे, टोटली 500 मार्काचा जो पेपर म्हणजे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 250 मार्क असे धरून 500 मार्काचं जे बर्डन होतं ते नक्कीच आपल्या डोक्यावरचं कमी झालेलं आहे. मात्र हे असते वेळेस देखील आपल्याला दुसरी पण बाजू बघावी लागेल. GSचे जे सब्जेक्ट आहे ते योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे तयार करावेच लागणार, कारण आपल्याला रिटर्नची एग्ज़ाम द्यायची आहे. भाई ने बोला करने का तो करने का. तुमच्याकडे एक सोर्स म्हणून तुम्ही UPSCच्या ज्या मेन्स झालेल्या आहेत त्यावर तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. आणि 2025ची जे मेन्स झाली होती जे पण काही सॅम्पल पेपर्स आहे गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर, तिथे पण तुम्ही चेक करू शकता आणि त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमची ॲन्सर रायटिंग सुधारेल. आणि तुम्हाला खरंच ही एक सुवर्ण संधी आहे की याचे तुम्ही खरंच पालन केलं पाहिजे आणि त्याबाबत GSचे जे सब्जेक्ट आहे ते सखोल अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आला तरी तुम्ही त्याला तोडीस तोड उत्तर देणार, म्हणजेच टॅकल करालच. ठीक आहे. आणखीन यामध्ये काही चेंजेस आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी धन्यवाद.